तर पहा आपला प्रश्न आहे, मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी हा शब्द कोणत्या विभक्ती प्रकारात येतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यामधील मुलांनी हा जो शब्द आहे हा कोणत्या विभक्ती प्रकारात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर तृतीय विभक्तीमध्ये येतो. कारण दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये मुलांनी या शब्दाला तृतीयेचा कोणता प्रत्यय आहे, तर नी हा जो प्रत्यय आहे हा तृतीयेचा आहे, तो लागलेला आहे, म्हणजेच हे जे आहे विभक्ती ती तृतीय आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पशु पक्षी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहा, पशु पक्षी या शब्दाचा समास. मित्रांनो, आपल्याला समास हा जो घटक आहे खूप महत्वाचा घटक आहे. पहा, त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे आणि या सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील घेतलेले आहेत. तर पशुपक्षी या शब्दाचा समास कोणता आहे? तर हा समास आहे ऑप्शन क्रमांक 2, इतरेतर द्वंद्व समास. यामध्ये महत्वाचं काय पॉइंट्स आहेत पहा. तर यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यापैकी एखादे उभयान्वयी अव्यय वापरले जाते. म्हणजे हा जो पशु पक्षी शब्द आहे यामध्ये पहा, पशु पक्षी, पशु व पक्षी किंवा पशु आणि पक्षी यामध्ये आणि व वापरलं जातं, म्हणून हा जो आहे हा इतरेतर द्वंद्व समास आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचे घटक आहेत? पहा, सहवास विषयक प्रेरणा ही जी आहे हे कोणत्या प्रेरणेचे घटक आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, तर सामाजिक प्रेरणाचे घटक आहेत. पहा, सहवास विषयक प्रेरणा. यामध्ये प्रेरणेचे प्रकार कोणते कोणते आहेत पहा, शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा आणि सामाजिक प्रेरणा. त्यापैकी सर्वात पहिल्यांदा आपण शारीरिक प्रेरणा पाहूया. खाणे, पिणे, झोप, विश्रांती, तापमान नियंत्रण इत्यादी शारीरिक किंवा आंतरिक गरजा असतात त्या शारीरिक प्रेरणेमध्ये येतात. व्यक्तिगत प्रेरणा म्हणजे पहा, कृती, पुनरावृत्ती, यश व अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणे व जीवनविषयक ध्येय गाठणे हे व्यक्तिगत प्रेरणा आहेत. यामध्ये सामाजिक प्रेरणामध्ये 2 भाग पडतात. पहा, त्यामध्ये कोणता आहे पहिला, सहवास विषयक प्रेरणा. यामध्ये सुरक्षा, परालंबित्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज, मूल्य यांचा समावेश होतो सहवास विषयक प्रेरणेमध्ये. आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणेमध्ये श्रेष्ठत्व, सत्ता, स्थैर्य इत्यादींचा समावेश होतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, द्विनाम पद्धती या वर्गीकरणाची पद्धत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? पहा, द्विनाम पद्धती. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2013 ते 2021 पर्यंत 4 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न हा जशाच तसा विचारण्यात आला होता. द्विनाम पद्धती ही जी आहे ही कोणी शोधून काढली? तर ही शोधून काढली पहा, कार्ल लिनियस यांनी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तेथे काय घडले मला सांगता येणार नाही या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये काय हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे आणि या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर अनिश्चित सर्वनाम. हा अनिश्चित सर्वनाम आहे. लक्षात ठेवा, काय हे जे आहे हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये कोण आणि काय हे घटक येतात. पहा, कोण आणि काय. तर सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे जर निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी तेथे काय घडले मला सांगता येणार नाही, म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, एखादी गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून हे जे आहे हे अनिश्चित सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला काय म्हटले जाते? हा प्रश्न आपल्याला भूगोलावरती विचारण्यात आलेला आहे. पहा मित्रांनो, खूप महत्वाचा हा प्रश्न आहे. जमिनीत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणा भागाला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3, तर आखात असं त्याला म्हटलं जातं. हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. पहा, आखात. तर उपसागर म्हणजे काय? लक्षात ठेवा, किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर असे म्हणतात. नंतर काय आहे, सामुद्रधुनी. तर 2 मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागाला सामुद्रधुनी असं म्हणतात.
आणि या ठिकाणी तिसरा आहे पहा खाडी. तर खाडी म्हणजे काय, तर भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असं म्हणतात. यामध्ये उपसागर, सामुद्रधुनी आणि खाडी ह्या 3 व्याख्या पाहिल्या. आणि आखात म्हणजे काय, तर जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला आखात असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो. पहा, 2 छोटी वाक्य ज्यावेळी उभयान्वयी अव्ययांनी जोडताना कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं. मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ व्याख्या देखील विचारलेली आहे. तर तेव्हा वापरलं जातं अर्धविराम. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. तर लक्षात ठेवा, अर्धविराम हा जे चिन्ह आहे हे अशा पद्धतीचं असतं. ज्यावेळी 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम जे आहे हे चिन्ह वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यसभा निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केली असणे गरजेचे आहे. म्हणजे प्रश्न सरळ सरळ विचारला आहे की राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर व्यक्तीचं वय किती वर्ष पूर्ण असावे लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर 30 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, राज्यसभेसाठी किती आहे, 30 वर्ष. आणि यामध्ये अजून महत्वाचे काय घटक आहेत, तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, मानसिकरित्या तो निरोगी असावा आणि वयाची 30 वर्ष त्याने पूर्ण केलेली असावेत. ह्या महत्वाची 3 त्यासाठी अटी आहेत. आणि वय लक्षात ठेवा किती असणं गरजेचं आहे, तर 30 वर्ष. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना खालीलपैकी कोणी जाहीर केली होती. मित्रांनो, हा प्रश्न लेटेस्ट आहे पहा, आणि करंट अफेअर्सचा प्रश्न देखील आपण त्याला म्हणू शकतो, कारण हा आपल्याला 2016च्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन हे जे आहे योजना कोणी जाहीर केली किंवा जाहीर कोणी केली, तर नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली आहे. या ठिकाणी महत्वाचे पॉइंट्स या प्रश्नाचे पाहून घेऊया. भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना श्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. 1 जून 2016 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताची आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू केली, जी आपत्ती निवारण, शमन आणि व्यवस्थापनासाठी सरकारी संस्थांना मदत आणि दिशा प्रदान करण्याचा प्रयत्न करते. पण जाहीर कोणी केली आहे पहा, नरेंद्र मोदी यांनी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग डॅश यांनी शोधून काढलेले आहे. हा प्रश्न खूप मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा. तर शालेय अध्यापनाचे प्रतिमान, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग, हे कोणी शोधून काढलं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जॉन बी कॅरोल यांनी शोधून काढलेला आहे. यांच्याविषयी महत्वाचे काही पॉइंट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा. जॉन बी कॅरोल यांचे प्रभुत्व अध्ययन विषयक प्रतिमाने कोणकोणती आहेत. तर पहा, जे बी कॅरोल यांनी मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग हे प्रतिमान मांडले आणि यामध्ये काही खालील गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत पहा, उत्तम अध्यापन अध्ययन, अध्यापन रचना मांडणी, अध्ययन करण्यास योग्य वेळ, अध्ययनात सातत्य व चिकाटी, तसेच योग्य अध्ययन क्षमता, योग्य मार्गदर्शन करून अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे, हे यामध्ये महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग हे कोणी शोधून काढलं, जॉन बी कॅरोल यांनी. कधी कधी आपल्याला प्रश्नामध्ये जर विचारलं तर फक्त कॅरोल नाव येईल किंवा जे बी कॅरोल असं देखील येईल. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य डॅश यांचे आहे किंवा डॅश आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा हा प्रश्न आहे पहा. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य डॅश आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर मानवाधिकारीचा वैश्विक जाहीरनामा जो आहे त्यामध्ये या वाक्याचा समावेश आहे किंवा मांडण्यात आलेला आहे. आणि 10 डिसेंबर 1948 रोजी वैश्विक जाहीरनामा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलम दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्टते बदल केले पाहिजेत, याचं मुख्य कारण काय आहे. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपल्याला 2013 आणि नंतरच्या 2 वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्ट बदल केले पाहिजेत, कारण काय. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, तर वरील सर्व कारण आहेत. वरील सर्व म्हणजे काय पहा,
मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते, मुलांची आकलन शक्ती भिन्न असते, प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल. हे जे तीनही बदल आहेत हे करणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये महत्त्वाचा पॉइंट पहा, तर विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, बौद्धिक, व्यक्तिमत्व अभिरुची, सृजनशीलता इत्यादी भेद अनेक कारणांनी निर्माण होतात. त्यामुळे वेगवेगळे भेद शिक्षकांनी जाणून घेऊन योग्य प्रकारचे शिक्षण देणे हे आवश्यक असते. आणि व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये इष्टते बदल केले पाहिजेत. कारण याचे काय काय आहेत, हे 3 त्याचे मुख्य कारण आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पहा, आपल्याला सर्वात मोठा महासागर विचारलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर लगेच सांगतो. पर्याय क्रमांक 2, तर पॅसिफिक महासागर जो आहे हा सर्वात मोठा महासागर आहे. 2 खंडादरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण साठ्याला महासागर असे म्हटले जातं आणि यापैकी उपलब्ध जलाच्या 97.7% जल हे जे आहे हे महासागरामध्ये आहे. जलाच्या साठ्यानुसार महासागरांचा उतरता क्रम म्हणजे आधी मोठा नंतर लहान असा क्रम होत आहे. यामध्ये सर्वात मोठा पॅसिफिक महासागर, त्यानंतर अटलांटिक महासागर, त्यानंतर हिंदी महासागर, त्यानंतर दक्षिण महासागर आणि त्यानंतर आर्टिक महासागर हे जे आहेत हे उतरत्या क्रमाने जलाशयाच्या साठ्याच्या महामार्गांचा जो क्रम आहे तो उतरत्या क्रमाने आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे? पहा, बॅगले यांनी मांडलेली उपपत्ती कोणती? तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक 4, तर आदर्शवादी उपपत्ती ही जी आहे ही बॅगले यांनी मांडलेली आहे. समान घटक उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. सामान्यीकरण उपपत्ती ही C.H. जड यांनी मांडलेली आहे. लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. बॅगले यांनी आदर्शवादी उपपत्ती मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता असेल? पहा, चंद्रोदय सरळ सरळ ज्यांना मराठीमध्ये संधी विग्रह जमतो मित्रांनो त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप सोपा असणार आहे. चंद्रोदय या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे? चंद्र अधिक उदय. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 चंद्र अधिक उदय म्हणजेच चंद्रोदय. यामध्ये पहा, चंद्रोदय म्हणजे चंद्र अधिक उदय हा जो आहे हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे. यामध्ये द्रो म्हणजे काय, तर ओ आलेला आहे. अधिक उ म्हणजे ओ हे आलेलं आहे. गुणादेश स्वरसंधी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इस्टेरिया कोलाय हा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये डॅश निर्मितीस मदत करतो. पहा, या ठिकाणी आपल्याला एक बॅक्टेरिया दिलेला आहे, त्याचं नाव आहे इस्टेरिया कोलाय. हा जो बॅक्टेरिया आहे हा आपल्या मानवी आतड्यामध्ये कशाच्या निर्मितीसाठी मदत करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, तर जीवनसत्व ब आणि जीवनसत्व के. लक्षात ठेवा, बी आणि के यांच्या निर्मितीला मदत करतो. पहा, इस्टेरिया कोलाय हा जीवाणू जो की मानवी आतड्यामध्ये असतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जास्त स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते, त्यास डॅश असे म्हटले जाते. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या दिलेली आहे आणि व्याख्या कशाची आहे? ही 7वीच्या विज्ञानामध्ये असणारी व्याख्या आहे. जास्त स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा, ऐच्छिक स्नायू. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ऐच्छिक स्नायू कशाला म्हटलं जातं? यानंतरचा प्रश्न आहे, आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक पर्याय ओळखायचा आहे. पहा, आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा क्रियापद कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3, तर द्विकर्मक क्रियापद आलेलं आहे. लक्षात ठेवा, दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये सांगितली हे क्रियापद आहे आणि या वाक्यामध्ये 2 कर्म येतात. नातवाला अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गोष्ट प्रत्यक्ष कर्म आहे. आणि द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर घडते अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणून ओळखले जाते. किंवा द्विकर्मक क्रियापदाची व्याख्या देखील मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती? मित्रांनो, हा जो आहे हा समाजशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. कारण परीक्षा कोणतीही असो आपल्याला त्यासाठी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषद भरवली होती, तर ती भरवली होती मुंबई या ठिकाणी। पर्याय क्रमांक 2। तर पहा, देवदासी प्रथेविरुद्ध किंवा प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केलेली आहे आणि बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची एक चळवळ होती। डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना देखील विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे। ऑप्शन मध्ये आपल्याला व्ही रा शिंदे असं विचारलं जातं आणि त्यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद जी आहे ती मुंबई या ठिकाणी भरवली होती। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूने लिहिलेले आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे। विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूचं आहे? याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर शेन वॉटसन या खेळाडूचं, जो की ऑस्ट्रेलियाचा एक स्पिनर बॉलर होता, तर त्यांचं पुस्तक आहे पहा विनिंग द इनर बॅटल। हे कोणी लिहिलेलं आहे? शेन वॉटसन यांनी। तर या पुस्तकामध्ये काय आहे, एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो पहा, प्रत्येक वेळी तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तेव्हा स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती कशी आणायची आणि तुम्हाला सखोलपणे समजावून घेण्यासाठी आवश्यक असलेली जी काही माहिती आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। पहा, आपला प्रश्न आहे, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीची मनोघडण, यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मानसिक पक्वता। यामध्ये मित्रांनो पहा, धारणेवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते कोणकोणते आहेत? अनुभवांचे स्वरूप पठन, यानंतर आहे चिंतन, अवधान, अभिरुची, अध्ययनाचा कालावधी, चेतकाची तीव्रता, चेतकाची अर्थपूर्णता, अनुभवानंतरचा कालावधी आणि चेतक स्रोत हे जे आहेत हे धारणेवर परिणाम करणारे महत्वाचे घटक आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांना पत्र पाठवून त्यांच्या पदाचा राजीनामा देतील। पहा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे। या ठिकाणी पद आणि त्याचा जो राजीनामा आहे कोणाकडे दिला जातो यावरती प्रश्न विचारलेला आहे। तर भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त खालीलपैकी कोणाला पत्र पाठवून पदाचा राजीनामा देऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत यांना आपल्या पदाचा राजीनामा कोण? भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त जे आहेत हे पत्र पाठवून सुद्धा पदाचा राजीनामा देऊ शकतात। यामध्ये मित्रांनो एक इम्पॉर्टंट नोट आहे पहा, आरटीआय कायदा जो आहे 2005 चा कलम 13 मध्ये आयुक्तांच्या पदावधी व सेवांच्या भरती यांच्याविषयी ज्या काही शर्ती आहेत, महत्वाच्या अटी आहेत, त्यांच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले आहे? पहा, प्र के अत्रे याचा फुल फॉर्म सांगतो तुम्हाला मित्रांनो, प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणतं टोपण नाव वापरून त्यांचे जे कविता लिखाण आहे ते केलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर केशव कुमार या नावाने त्यांनी जे टोपण नाव जे आहे त्यांनी स्वतःच्या कविता लिहिलेल्या आहेत। यामध्ये मित्रांनो महत्वाचा घटक आहे पहा, लेखक आणि त्यांचे जे टोपण नाव आहेत यावरती आपल्याला हमेशा 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहा, पहिल्या क्रमांकावरती आहेत प्र के अत्रे, टोपण नाव काय आहे? केशव कुमार। कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे पहा केशवसूत। राम गणेश गडकरी टोपण नाव आहे गोविंदाग्रज। वी वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर टोपण नाव आहे कुसुमाग्रज। त्र्यंबक बापूजी ठोंबरे टोपण नाव आहे बालकवी। नारायण मुरलीधर गुप्ते टोपण नाव आहे बी। माधव पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावानं ओळखलं जातं आणि आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावानं ओळखलं जातं। हे जे 7 ते 8 लेखक आहेत पहा मित्रांनो, यांचं खूप महत्वाचं योगदान आहे पहा मराठीच्या साहित्य लेखनामध्ये। तर यांच्याविषयी आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे प्रत्येक परीक्षेत विचारण्यात येतात, पण या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 केशव कुमार। यानंतरचा प्रश्न आहे पहा, विद्याभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केली आहे? पहा, या ठिकाणी आपण कोण विद्याभारती म्हटलो मी, तर विश्वभारती विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती विद्यापीठ जे आहे त्याची स्थापना केलेली आहे। त्या विद्यापीठाची स्थापना जी आहे ही 23 डिसेंबर 1921 या वर्षी केलेली आहे। संस्थापक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर।
या संस्थेचं किंवा या विद्यापीठाचं उद्देश काय होतं पहा, तर भारतीय शिक्षणाची बीजे रोवण्यासाठी या विद्यापीठाची स्थापना केलेली होती आणि याचे जे कुलपती असतात हे भारतीय पंतप्रधान असतात. म्हणजे आपल्याला कधी जर बायचान्स असा प्रश्न विचारला विश्व भारती विद्यापीठाचे कुलपती कोण, तर जे पंतप्रधान असतात ते असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धती वापरली जात नाही. पहा, धारणेचं मापन करताना खालीलपैकी अशी कोणती पद्धत आहे की तिचा उपयोग केला जात नाही, तर ती पद्धत आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर पठण पद्धत. यामध्ये लक्षात ठेवायचे की कोणकोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, तर प्रत्यावहन पद्धती, प्रत्यभिज्ञान पद्धती आणि पुनर्अध्ययन पद्धती या 3 पद्धतींचा वापर केला जातो धारणेचं मापन करताना. पण पठण पद्धती जी आहे ती वापरली जात नाही. यामध्ये पहा, प्रत्यावहन म्हणजे काय तर आठवणे, प्रत्यभिज्ञान म्हणजे काय तर ओळखणे आणि पुनर्अध्ययन म्हणजे काय तर प्रॅक्टिस म्हणजेच सराव करणे आणि पठण पद्धती म्हणजे अध्ययनाची सुरुवात करणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, शाब्बास, अबब, अरे रे, बापरे शब्दांची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा, शाब्बास, अबब, अरे रे आणि बापरे या शब्दांची जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर केवल प्रयोगी अव्यय आहेत. पहा, हे तर केवल प्रयोगी अव्यय काय आहेत, कसे आहेत हे मित्रांनो आपल्याला माहित आहे, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणावर खूप सारे असे व्हिडिओज घेतलेले आहेत. पण पहा, या ठिकाणी शाब्बास हा जो शब्द आहे तो प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. जो अबब आहे तो आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. अरे रे काय आहे तर शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे आणि बापरे हे जे आहे हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी वाक्य खूप महत्वाचं आहे. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वाक्याचा प्रकार कोणता आहे, तर मित्रांनो हे जे वाक्य आहे हे ऑप्शन क्रमांक 2 केवल वाक्य आहे. लक्षात ठेवा, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. यामध्ये सर्वात पहिलं काय आहे, मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य म्हणजे काय, एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात म्हणून त्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. यामध्ये आहे पहा केवल वाक्य. केवल वाक्य म्हणजे काय, तर या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते आणि म्हणून यास शुद्ध किंवा केवल वाक्य असं देखील म्हटलं जातं. यानंतर आहे संयुक्त वाक्य. पहा, संयुक्त वाक्य म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त केवल वाक्य प्रधान व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा केवल वाक्य. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रतियोगी सहकारिता हे डॅश यांचे धोरण होते. मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. पहा, आपल्याला TCS मध्ये एक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा त्या पॅटर्न मध्ये. तर प्रतियोगी सहकारिता हे जे आहे हे कोणाचं धोरण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर लोकमान्य टिळकांचं हे धोरण होतं. 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी प्रतियोगिता सहकारिता स्थापन केली. सरकारला जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती असेल तरच भारतीय जनता सरकारला मदत करेल हा यामागचा उद्देश होता. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या शहराने प्रतिष्ठित जागतिक हरित शहर पुरस्कार म्हणजेच वर्ल्ड ग्रीन सिटीज अवॉर्ड 2022 जिंकला आहे. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा 2022 मधला आपण मुद्दाम घेतलेला आहे, कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी सांगतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 तर हैदराबाद या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यामध्ये पहा, हैदराबाद हे जे शहर आहे या शहराने प्रतिष्ठित जो आहे वर्ल्ड ग्रीन सिटीज अवॉर्ड 2022चा तो मिळवलेला आहे आणि हे भारतातील एकमेव शहर ठरलेलं आहे म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला आहे. कोणत्या वर्षीचा मिळाला आहे लक्षात ठेवा, 2022 या वर्षाचा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हैदराबाद. यानंतरचा प्रश्न आहे, किशोर वयातील मुलांच्या शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. पहा, योग्य म्हटलं की आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ग्रंथीरसांमुळे शरीराच्या सांगड्यावर परिणाम होतो हे जे विधान आहे हे विधान योग्य आहे. बाकीचे जे 3 विधान आहेत हेच अयोग्य म्हणजेच कसे तर चूक असणारी विधानं आहेत. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, किशोरांचा शारीरिक विकास जो आहे यामध्ये कोणकोणते घटक येतात. तर शारीरिक वाढ ही संत गतीने होत असते.
मुलांपेक्षा मुली जलद गतीने परिपक्व होतात. खंड प्रवृत्ती वाढत असते. शरीराच्या वरच्या भागापेक्षा पायांची लांबी ही जास्त असते. स्नायूवरती ताबा असतो. डोके व हृदयावर पूर्ण त्याचा विकास होतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किशोर जे असतात त्यांची शारीरिक विकास जसा होतो ते पूर्ण सांगितलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, दिलेली म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. यामध्ये ज्याची खावी पोळी त्याची डॅश, तर ही जी म्हण आहे ही आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आपण म्हणीची एक लिंक दिलेली आहे पहा. त्यामध्ये आपण 200 पेक्षा जास्त TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेल्या ज्या म्हणी आहेत त्या घेतलेल्या आहेत. तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजेच किती काय, तर पर्याय क्रमांक 4, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. म्हण पूर्ण काय आहे पहा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे सौंदर्य, तर सौंदर्य या शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर या शब्दामध्ये पहा आपल्याला भाव दिसून येतो, म्हणजेच भाववाचक नाम आहे सौंदर्य. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यामध्ये पहा, सुंदर या विशेषणाला य हा प्रत्यय लागून सौंदर्य हे भाववाचक नाम बनलेलं आहे. आणि भाववाचक नामाची व्याख्या पहा, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हटलं जातं. आणि सौंदर्य हे जे आहे यामध्ये आपल्याला भाव दिसून येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याची नैसर्गिक पातळी मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कारणांमुळे खालावणे म्हणजे डॅश होय किंवा म्हणजे काय. या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारलेली आहे. पाण्याची नैसर्गिक पातळी मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कारणांमुळे खालावणे म्हणजे काय, तर कमी होणे, त्याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं कमी होणं. म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो की त्यामध्ये खूप सारे बदल, म्हणजेच काय, तर चेंजेस निर्माण होणे. खालावणे म्हणजे आपण म्हणतो एखाद्याला पहा प्रकृती खालावणे म्हणजेच काय, तर थोडंसं कमजोर होणं, म्हणजे तशीच पाण्याची जी हे आहे क्वालिटी ती थोडीशी खराब होणं, तर त्याला म्हणतो आपण पर्याय क्रमांक 3 तर जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा डॅश द्वारे पूर्ण केल्या जातात. पहा, स्वयंपोषित जीवांच्या ज्या कार्बन आणि ऊर्जेच्या ज्या गरजा आहेत ते कशाद्वारे पूर्ण करतात? तर त्या ज्या आहेत ह्या पर्याय क्रमांक 3 प्रकाश संश्लेषणाद्वारे त्या पूर्ण होत असतात. यामध्ये पहा, स्वयंपोषित जीवाणू, तर हे जे जीवाणू आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. स्वयंपोषी म्हणजे काय, स्वतःच पोषण करणारे. हे प्रकाश किंवा रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा प्राप्त करतात. त्यासाठी ते कार्बनचा देखील वापर करतात. हे जे जीवाणू असतात हे प्रकाश संश्लेषण करून आपली ऊर्जेची जी गरज आहे ही भागवत असतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सिरियापासून आफ्रिकेपर्यंत पसरलेला जगातील सर्वात खोल भाग खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? पहा, कोणत्या देशापासून, तर सिरियापासून ते आफ्रिकापर्यंत पसरलेला जगातील सर्वात खोल भाग कोणता? तो जो खोल भाग आहे तो कोणत्या देशामध्ये आहे? तर देश आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर इस्रायल या देशामध्ये आहे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, आपण ऑलरेडी हा प्रश्न 2 वेळा घेतलेला आहे. हा प्रश्न फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेतलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणं हे प्रत्येकाला गरजेचं आहे. 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर आणि दुसरं अजून कोण होतं त्यांनी मांडली? तर दुसरे होते पहा पर्याय क्रमांक 1 तर पीटर सॅलोव्ही आणि पहिलं कोण होतं, जॉन मेयर. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये नोट काय आहे पहा, स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची जी क्षमता असते तिला भावनिक बुद्धी म्हणतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थांपासून सर्वात प्रथम तयार केल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थ कोणता आहे? या ठिकाणी काय केलं आहे, असेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय पदार्थापासून सेंद्रिय पदार्थ खालीलपैकी कोणता बनवण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर युरिया हा जो आहे हा असेंद्रिय घटकापासून बनवण्यात आलेला पहिला सेंद्रिय पदार्थ आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, सर्वसमावेशक शिक्षणात खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? लागू पडत नसलेली बाब आपल्याला विचारला आहे. तर यामध्ये कोणती बाब लागू पडत नाही पहा मित्रांनो, तर यामध्ये
पर्याय क्रमांक 3, तर यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात ही जी बाब आहे ही लागू पडत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर पहा, यामध्ये सर्व समावेशक शिक्षणात खालील बाबी ज्या आहेत त्या येतात. तर त्या कोणकोणत्या आहेत पहा बाबी. अपंगाच्या शिक्षणाची व्यवस्था, स्वतः शैक्षणिक आराखडा तयार करणे, योग्य नियंत्रण व मूल्यमापन करणे, योग्य शैक्षणिक साधनांचा वापर करणे, प्रशिक्षित शिक्षक, नाविन्यपूर्ण अध्यापन, योग्य नियोजन, शाळांमधील भौतिक अडथळे दूर करणे, हे जे आहेत ह्या बाबी सर्व समावेशक शिक्षणामध्ये येत असतात. पर्याय याचं उत्तर आपण दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे. पहा, वाऱ्यावर सोडणे या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारलेला आहे आणि मराठी व्याकरणामध्ये आपल्याला म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे घटक खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकावर एक एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे. त्या सर्वांचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर वाऱ्यावर सोडणे म्हणजे काय, तर ऑप्शन क्रमांक 4, 1 आणि 3 बरोबर. म्हणजे त्याग करणे देखील आणि ओवाळून टाकणे देखील, हे जे आहेत हे दोन्हींचाही अर्थ काय होतो, वाऱ्यावर सोडणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पहा, न्याय या शब्दाच्या संदर्भामध्ये कोणता शब्द वापरण्यात आलेला आहे, तर त्याऐवजी आर्थिक या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आर्थिक. लक्षात ठेवा, प्रस्ताविकेत न्यायाची 3 जी स्वरूप आहेत हे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय आहे. यामध्ये सामाजिक न्याय पहा, जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान मिळेल किंवा सामान्य मिळेल. या ठिकाणी पहा, आर्थिक न्याय काय आहे, तर उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे. आणि यानंतर आहे पहा राजकीय न्याय, तर सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक पौढ, मतदान पद्धती, राजकीय संधीची समानता इत्यादीचा त्यामध्ये समावेश होतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न आहे कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे नाव काय आहे. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे की कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर वा शिरवाडकर. म्हणजेच पहा काय, तर विष्णू वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जात होतं. मित्रांनो, यामध्ये अजून काही महत्वाचे साहित्यिक आणि त्यांचे टोपण नाव देखील आहेत. तर सर्वात पहिल्यांदा आहे पहा प्रल्हाद केशव अत्रे, आपण त्यांना के अत्रे म्हणून ओळखतो, तर त्यांना केशव कुमार या नावानं ओळखलं जातं. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या नावानं ओळखलं जातं. राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज नावानं ओळखलं जातं. वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज नावाने ओळखलं जातं. आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल नावाने ओळखलं जातं. माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावानं ओळखलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या अतिदक्षिणेकडील भागाला डॅश असे म्हणतात. मित्रांनो, हा महत्वाचा प्रश्न आहे. पहा, आपल्याला काय प्रश्न विचारलाय, पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या अतिदक्षिणेकडील भागाला काय नावाने ओळखले जाते. तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2, तर कोरोमंडल किनारपट्टी म्हटलं जातं. कशाला म्हटलं जातं, पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या अतिदक्षिणेकडील भाग जो आहे तो कोरोमंडल किनारपट्टीचा आहे. यामध्ये काही त्याविषयी महत्वाच्या नोट्स देखील आहेत. तर नोट्समध्ये पहा, पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला कोरोमंडल किनारपट्टी म्हणून ओळखलं जातं. कोरोमंडल किनारा हा भारतीय उपखंडाचा आग्नेय किनारपट्टीचा एक प्रदेश आहे, जो उत्तरेला उत्कल मैदाने आणि पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला कावेरी डेल्टा आणि पश्चिमेला पूर्व घाटाने व्यापलेला आहे. यानंतर कोरोमंडल किनारा हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील पूर्व घाटामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती मिळते. पहा, धम्म एक ठिकाणी आपल्याला धर्म या नावाने देखील ओळखलं जातं किंवा हा शब्द आपल्याला धर्म नावाने सुद्धा एक वेळा घेण्यात आलेला आहे. तर शिलालेखामध्ये कोणत्या शिलालेखामध्ये जो अशोक सम्राट आहे त्याच्या धम्मची माहिती मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर जे छोटे शिलालेख आहेत यामध्ये सम्राट अशोक जो आहे त्याच्या धम्माची माहिती आपल्याला मिळून जाते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे सासू सासरे या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. मराठी व्याकरण हे खूप महत्वाचा मित्रांनो घटक आहे स्पर्धा परीक्षेसाठी. त्यापैकीच हा एक शब्द आहे, हा एक घटक आहे पहा त्यामध्ये समास नावाचा. तर समासामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय की सासू सासरे हा जो शब्द आहे याचा समास कोणता आहे. तर याचा समास आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 द्वंद्व समास. तर लक्षात ठेवा ज्या समासातील दोन्ही पदे आर्थिकदृष्ट्या किंवा अर्थदृष्ट्या महत्वाची असतात त्या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात. म्हणजे यामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद हे दोन्हीही पद जे आहेत ही महत्वाची आहेत, म्हणजेच द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. यामध्ये पहा सासू सासरे म्हणजे काय, सासू आणि सासरे हा जो आहे हा इतरेतर द्वंद्व समास आहे. म्हणजे यामध्ये दोन्हीही पद जे आहेत हे महत्वाची असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो असा समास कोणता आहे. या ठिकाणी परत एक वेळ आपल्याला समासाची व्याख्या विचारण्यात आलेली आहे पहा. तर या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिली आहे. तर असा कोणता समास आहे की त्या समासामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच पदाचा किंवा तिसऱ्याच गोष्टीचा बोध हा महत्वाचा मानला जातो. तो जो समास आहे तो असतो पहा ऑप्शन क्रमांक 4 तर बहुव्रीही समासाचं ते उदाहरण किंवा बहुव्रीही समास आहे. पहा या ठिकाणी अव्ययभाव समास काय आहे. तर अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे महत्वाचं असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद हे महत्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पदे महत्वाची असतात. आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं की द्वंद्व समासातील दोन्हीही पदे हे महत्वाची असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला म्हटलं जातं बहुव्रीही समास. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्टते बदल केले पाहिजेत याचं मुख्य कारण काय आहे. या ठिकाणी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यातील जेवढे काही प्रश्न आहेत हे आपण सर्वच्या सर्व प्रश्न 2013 ते 2021 पर्यंत विचारण्यात घेतलेले आहेत. पहा या ठिकाणी काय आहे व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये इष्टते बदल केले पाहिजेत याचं मुख्य कारण काय आहे. तर याचं कारण आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. यामध्ये पहा वरील सर्व म्हणजे काय तर मुलांची बौद्धिक पातळी ही भिन्न असते. मुलांची आकलन शक्ती देखील ही भिन्न असते. भिन्न म्हणजे कशी तर ती एक वेगळ्या प्रकारची असते, प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कुवतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल. हे जे तीनही रिझन आहेत, कारण आहेत, हे बदल केले पाहिजेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये पहा विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, बौद्धिक, व्यक्तिमत्व, अभिरुची, सृजनशीलता इत्यादी भेद अनेक कारणांनी निर्माण होत असतात. त्यामुळे वेगवेगळे भेद शिक्षकांनी जाणून घेऊन योग्य प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये त्यांना वाटेल त्या पद्धतीने बदल करणं हे गरजेचं असतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे केरळ, कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसांच्या सरींना डॅश असे म्हणतात. या ठिकाणी केरळ आणि कर्नाटक राज्यामध्ये जो मान्सूनपूर्व पाऊस येतो तर त्या पावसाच्या सरी ज्या असतात म्हणजे तो पाऊस असतो त्या पावसाला काय म्हणतात. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर कॉपी बहार सरी असं त्यांना म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वाऱ्याने हलते रान या वाक्यामधील रान या नामाचे लिंग आपल्याला ओळखायचे आहे. पहा रान हे जे आहे यामधील लिंग त्या शब्दाचं आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर नपुसक लिंगी हे आपलं उत्तर असणार आहे. आपण बोलतानाच म्हणतो पहा काय तर ते रान. पहा ते रान म्हणजे रान हे जे आहे हे ते मुळे नपुसक लिंगी आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण लिंग म्हणजे काय ते जाणून घेऊया. तर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू स्त्री जातीची आहे की पुरुष जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही ज्यावरून ते ठरवलं जातं त्याला लिंग असं म्हणतात. लिंगाचे प्रकार किती आहेत तर लिंगाचे 3 प्रकार पडतात. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी हे मुख्य लिंगाचे प्रकार आहेत. यामध्ये पहा पुल्लिंगी. पहा तर पुल्लिंगी म्हणजे काय ज्या ठिकाणी पुरुष जातीचा बोध होतो तो शब्द असतो पहा पुल्लिंगी. स्त्रीलिंगी म्हणजे काय असतो की नामाच्या रूपावरून स्त्री तत्वाचा बोध होतो किंवा स्त्री जातीचा बोध होतो ते असतं पहा स्त्रीलिंगी. आणि नपुसकलिंगी काय असतं तर नामाच्या रूपावरून स्त्री व पुरुष या दोन्ही जातीचा बोध होत नाही म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो ते. तो म्हणजे काय पहा तो शब्द तो जर आला तर पुल्लिंगी झाला, ती जर आला तर स्त्रीलिंगी झाला आणि ते जर आला तर नपुसकलिंगी झाला. म्हणजे आपण म्हणतो ते रान हा शब्द नपुसकलिंगी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली होती. मित्रांनो हे जे आहे 1ली ते 5वीचं
मित्रांनो, हा जो पेपर पहिला आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि उद्या आपण स्पेशल छत्रपती शिवाजी महाराजांवरती 100 पेक्षा जास्त प्रश्न घेणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे, शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागामध्ये केली होती? तर ती केली होती ऑप्शन क्रमांक 2 तर मावळ या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासणीसाठी पद्धती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. पहा, हा प्रश्न आपल्याला बाल मानसशास्त्रावरती विचारण्यात आलेला आहे. बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठी जी पद्धत आहे ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? तर ती काढली होती ऑप्शन क्रमांक 2 तर गाल्टन यांनी. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की दाजीपूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवायचे, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे दाजीपूर अभयारण्य आणि दाजीपूर अभयारण्य जे आहे हे ऑप्शन क्रमांक 3 तर गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेम प्रश्न असाच विचारला होता की गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. प्राण्यासाठी कोणत्या? तर गवा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायाचा अचूक मायना काय आहे? पहा, या ठिकाणी काय विचारलंय की वडीलधारी जी मंडळी आहेत त्यांना ज्यावेळेस आपण पत्र लिहितो तर त्या पत्रामध्ये कोणता मायना लिहिला जातो? तर त्या ठिकाणी वापरलं जातं पहा ऑप्शन क्रमांक 1 तर तीर्थ स्वरूप. लक्षात ठेवा, तीर्थ स्वरूप हे जे आहे हे वडीलधाऱ्या लोकांस पत्र लिहिताना मायना वापरला जातो. तीर्थरूप कोणाला वापरला जातो? तर आई वडिलांना पत्र लिहिताना हे वापरलं जातं तीर्थरूप. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, ओडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प डॅश आहे. आपल्याला 3 प्रश्न या एकाच प्रश्नावरती तयार होतात. पहा, या तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर हिराकूड प्रकल्प. हा जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिसा राज्यातील संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवरती स्थित आहे. पहा, हिराकूड प्रकल्प. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 25 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेला विद्यार्थी खालीलपैकी कोणत्या वर्गात असेल? पहा, या ठिकाणी वर्ग म्हणजे एक प्रकारे कॅटेगरी पाडलेली आहे. पहा, आणि ही जी कॅटेगरी आहे ही बुद्ध्यांकानुसार देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा 25 पेक्षा कमी बुद्ध्यांक असतो ते जे आहेत हे सर्व विद्यार्थी जड बुद्धी आणि निर्बुद्धीमध्ये मोडले जातात. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो पहा, बुद्ध्यांक निश्चित केला आहे त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि टर्मन यांनी व्यक्तीचं वर्गीकरण जे आहे ते खालील प्रमाणे करण्यात आलेलं आहे. पहा, या ठिकाणी बुद्धी गुणांक आणि वर्गीकरण कसं आहे हे विचारलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक जो आहे तो 140 पेक्षा जास्त आहे ते अलौकिक म्हणून गणले जातात. 130 ते 139 मधील विद्यार्थी असामान्य असतात. 120 ते 129 मधील विद्यार्थी हे कुशाग्र असतात. 110 ते 119 मधील विद्यार्थी हे शीघ्र असतात. 90 ते 109 पर्यंतचे विद्यार्थी हे सामान्य म्हणजेच काय तर जनरल असतात. 80 ते 89 चे विद्यार्थी हे उपसामान्य असतात. 70 ते 79 मधील विद्यार्थी हे अतिसामान्यामध्ये येतात. 60 ते 69 मधील अल्पबुद्धी येतात. 40 ते 59 मध्ये हे मंद येतात. 20 ते 39 मध्ये जड बुद्धी येतात आणि 20 पेक्षा कमी हे निर्बुद्धी येतात. म्हणजेच आपला प्रश्न काय विचारला होता की 25 पेक्षा कमी, तर लक्षात ठेवायचे 25 पेक्षा कमी जड आणि निर्बुद्धी हे दोन्हीही येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं 4 आपलं योग्य उत्तर असणार होतं. यानंतरचा प्रश्न आहे, एका वस्तूचे पृथ्वीवर वस्तुमान 12 kg आहे तर ती वस्तू चंद्रावर नेली असता त्या वस्तूचे वस्तुमान किती किलोग्रॅम असेल? लक्षात ठेवायचंय, पृथ्वीवरचं वजन जर 12 किलो असेल तर लक्षात ठेवा, पृथ्वीवर 12 किलो असेल तर 1/6 हे जे आहे हे चंद्रावरती त्या गोष्टीचं वजन असतं. जर एखाद्या माणसाचं वजन जर 90 kg असेल पृथ्वीवरती तर ते चंद्रावरती गेल्याच्या नंतर पहा 90/6 म्हणजे किती? तर 15 kg असणार आहे. त्याच पद्धतीने काय विचारलंय की एका वस्तूचं वजन पृथ्वीवरती 12 किलो आहे, मग चंद्रावर किती असेल? /6 म्हणजेच किती त्याला? तर 2 किलो हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते.
या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। या ठिकाणी पहा भाववाचक नाम कोणतं आहे? वाक्य आहे नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम। तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2। तर नवलाई हे जे आहे यामध्ये भाववाचक नाम आहे। यामध्ये वेड जे आहे ते विशेषण आहे, नवलाई हे भाववाचक नाम आहे, नव्याची हे विशेषण आहे, लावते हे क्रियापद आहे। आणि भाववाचक नामाची व्याख्या काय आहे? प्राणी किंवा वस्तू यांच्या अंगी असलेला जो गुण, धर्म आणि भाव यांचा बोध होतो त्यालाच भाववाचक नाम असं म्हणतात। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे सत्यार्थ प्रकाश म्हणजे सत्याचा प्रकाश ही खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाची सर्वोत्कृष्ट कृती आहे? कृती म्हणजे आपण एक प्रकारे पुस्तक देखील म्हणू शकतो, कारण मित्रांनो कधी कधी आपल्याला मराठीच्या भागामध्ये थोडंसं डीप मध्ये प्रश्न किंवा शब्द विचारले जातात। सत्याचा प्रकाश किंवा सत्यार्थ प्रकाश हे खालीलपैकी कोणाचं कृती आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो कोणाचं लेखन आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती यांचं। त्यांच्याविषयी मित्रांनो खूप महत्त्वाचे नोट्स आहेत, पहा ते देखील आपण पाहून घेऊया। तर सत्यार्थ प्रकाश आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। पहा पहिल्याच ओळीमध्ये एक प्रश्न अजून भेटला, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी। आणि हे जे पुस्तक आहे सत्यार्थ प्रकाश हे सर्वात पहिल्यांदा 1875 मध्ये हिंदीमध्ये लिहिण्यात आलं होतं। सन 1882 मध्ये दयानंद सरस्वतींनी त्याची दुसरं एडिशन म्हणजे त्याची दुसरी आवृत्ती ही लिहिली गेली। हे पुस्तक संस्कृतसह 20 भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे। वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे स्निग्ध पदार्थयुक्त खाद्यपदार्थ डॅश या प्रक्रियेमुळे खवट होतात। पहा कोणती प्रक्रिया असते की त्यामुळे जे स्निग्ध पदार्थ असतात ते खवट होत असतात। आणि सर्वात सोपा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1। तर ऑक्सिडीकरण जे आहे त्यामुळे स्निग्ध पदार्थ हे लवकर खवट होतात। ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या नियमनामध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही? पहा हे जे खाली नियम दिलेले आहेत यापैकी कोणता असा नियम आहे की जो अनुवंशाचा नियम येत नाही? आणि हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 4। तर परिणामाचा नियम जो आहे तर हा अनुवंशाचा नियमामध्ये येत नाही। यामध्ये पहा अनुवंशासंबंधीचे नियम कोणकोणते आहेत? साधर्म्याचा नियम, वैविध्याचा नियम, परागतीचा नियम। आणि यामध्ये मित्रांनो साधर्म्याचा नियम काय आहे? प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करतो, त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आणि भिन्न दिसून येतात। यानंतर वैविध्याचा नियम काय सांगतो? तर प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते। आणि परागतीचा नियम काय सांगतो? उंची, जाडी, रंग आईवडिलांसारखा असतो। आणि या ठिकाणी परिणामाचा जो नियम आहे तो अनुवंशाच्या नियमामध्ये येत नाही। म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे ओझोन वातावरणात मुख्यत्वे करून डॅश मध्ये आढळतो। डॅश म्हणजे काय? तर कोणत्या थरामध्ये आढळतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। ओझोनचा जो थर आहे किंवा ओझोनचा जो लेयर आहे हा मित्रांनो आढळतो ऑप्शन क्रमांक 3 स्थितांबरामध्ये ओझोन असतो। या ठिकाणी पहा स्थितांबराची माहिती घेऊया। तर पृथ्वीपासून तपांबराच्या बाहेर 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला स्थितांबर असं म्हणतात। आणि स्थितांबराच्या खालच्या बाजूस ओझोनचा थर आढळतो। ओझोन काम काय करतो? तर ओझोन वायू हा सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत म्हणजेच अतिनील किरण आहेत तर ते ऑब्झॉर्ब म्हणजे शोषून घेण्याचं काम करतो पहा ओझोन। या ठिकाणी ओझोन वरती अजून एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो मित्रांनो, पहा तर जागतिक ओझोन दिन हा कधी असतो हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे, कारण दिनविशेष वरती तो एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि खूप वेळा तो विचारण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 कमेंट करून सांगायचं आहे की जागतिक ओझोन दिन कधी असतो। तर पहा आपला प्रश्न आहे व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश असे म्हणतात। या ठिकाणी आपल्याला एक इम्पॉर्टंट अशी व्याख्या घेतलेली आहे, त्यामुळे मित्रांनो आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी टाइम देखील दिलेला आहे। त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील। पहा एक वेळा पहा परत, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर व्यक्तिमत्व त्याला म्हटलं जातं, कारण ही जी व्याख्या आहे ही व्यक्तिमत्वावरती आधारित असणारी व्याख्या आहे। ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मन पहा, अति राग भीक माग या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. काय असेल? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो अति राग आणि भीकमाग. यामध्ये पहा, अति राग आणि भीकमाग म्हणजे अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो. असंगाशी संग म्हणजे वाईटाशी संगत करणे. लक्षात ठेवा, वाईटांशी संगत करणे. खुशामत करणे म्हणजेच लाडी गोडी लावणे. आणि अतिशय गरिबी असणे म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असणे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मधु लाडू खात जाईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मधु लाडू खात जाईल हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर रीती भविष्य काळाचं वाक्य आहे. यामध्ये लक्षात ठेवा, रीती भविष्य काळ काय आहे ते पहा. तर जेव्हा एखादी क्रिया भविष्य काळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते तेव्हा त्याला रीती भविष्य काळ असे म्हणतात. खात जाईल या संयुक्त क्रियापदातून आपल्याला कर्त्याची जी क्रिया आहे ही भविष्य काळामध्ये नेहमी म्हणजे सतत होण्याची जी रीत आहे ही दिसून येते. म्हणून हे जे वाक्य आहे हे रीती भविष्य काळाचं वाक्य आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, जे नोट्समध्ये तुम्हाला मी व्याख्या देत आहे ह्या खूप व्याख्या इम्पॉर्टंट असणाऱ्या व्याख्या आहेत, त्यामुळे आपल्याला हे तोंडपाठ असणं आवश्यक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय आहे? पहा, अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणारी जी सामुद्रधुनी आहे तिचं नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न MPSC ला सुद्धा विचारण्यात आला होता पहा प्री एक्झाम साठी, आणि हा प्रश्न आपल्याला TET मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर मलक्काची सामुद्रधुनी ही जी आहे ही अंदमान समुद्र आणि जावा समुद्र या दोघांना जोडण्याचं काम करते पहा मलक्का सामुद्रधुनी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो याचं मुख्य कारण काय आहे? पहा, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो, तर याचं आपल्याला कारण विचारलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपण यापूर्वीही घेतला होता, कारण परीक्षामध्ये हा जवळपास 2013 पासून ते 21 पर्यंत 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो त्याचं कारण आहे की पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त असते, त्यामुळे याचा शीतक म्हणून वापर केला जातो. यावरती महत्त्वाचे नोट्स पहा. तर विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एखाद्या द्रव्याचे एकक तापमान वाढविण्यासाठी आवश्यक असलेली जी ऊर्जा आहे तिला म्हटलं जातं पहा विशिष्ट उष्माधारकता. आणि विशिष्ट उष्माधारकता जास्त असल्यास हे द्रव्य एकक तापमान वाढवण्यासाठी जास्त ऊर्जेचे स्रोत आहे, त्यामुळे त्यांचा वापर जो आहे तो शीतक म्हणून केला जातो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करतो? जर आपल्याला शरीरावर एखादी जर जखम झाली असेल तर त्या जखमेतून आपल्याला नेहमी रक्त येत राहतं. तो जो रक्ताचा स्राव आहे तो गोठवण्याचं कार्य हे कोणाचं असतं? हा विज्ञानावरील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ते काम असतं पहा पर्याय क्रमांक 2. तर रक्तबिंबिकेचं काम असतं की शरीरावरील जी काही जखम आहे त्या जखमेतून होणारा स्राव गोठविण्याचं काम. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रक्तबिंबिका. यानंतरचा प्रश्न आहे, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो, याला अनुवंशिकतेचा डॅश नियम असं म्हणतात. या ठिकाणी अनुवंशिकतेचा एक नियम दिलेला आहे, ते नियमाचं पहा काय विचारलं आहे. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये म्हणजे काय बालकांपैकी प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा एक गुणधर्म असतो, या अनुवंशिकतेचा नियम आहे तो कोणता आहे? तर हा नियम आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 परागामित्वाचा नियम. यामध्ये पहा अनुवंशासंबंधीचे जे काही नियम आहेत यामध्ये साधर्म्याचा नियम आहे, वैविध्याचा नियम आहे आणि परागतीचा नियम आहे. त्यामध्ये पहा साधर्म्याचा नियम काय आहे, तर प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो, त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न किंवा वेगळी दिसून येतात. वैविध्याचा नियम काय सांगतो, तर प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. आणि परागतीचा नियम काय सांगतो, तर नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीमध्ये सरासरीकडे जाण्याचा जो गुणधर्म आहे तो असतो. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर त्याची उंची असू शकते, जाडी असू शकते, रंग असू शकतो किंवा आई वडिलांसारखा तो असू शकतो. याला म्हटलं जातं परागामित्वाचा नियम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे काय आहे? पहा या ठिकाणी एक व्याख्या विचारलेली आहे. सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता
जो काळ तयार होतो त्या काळाला काय म्हटलं जातं? सर्वात सोपा प्रश्न आहे, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर साधा काळ. यामध्ये पहा, काही वाक्यांमध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता क्रियापदाची जी रूपे आहेत ती वापरली जातात आणि अशा प्रकारे क्रियापदातून केवळ क्रियेचा काळ समजतो, त्याला साधा काळ असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राधानगरी व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? पहा, राधानगरी आणि कर्नाळा हा जो गट दिलेला आहे तो खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर राधानगरी आणि कर्नाळा हे जे आहेत हे अभयारण्य आहेत, म्हणजेच हे अभयारण्याशी संबंधित आहेत. यामध्ये पहा, कर्नाळा रायगडमध्ये आहे, नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये आहे, जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, माळढोक अहमदनगर आणि सोलापूरमध्ये आहे, नरनाळा अकोल्यामध्ये आहे आणि हे पक्षी अभयारण्य आहेत. यामध्ये पहा, कर्नाळा, नांदूर मधमेश्वर, जायकवाडी, माळढोक, नरनाळा हे जे आहेत हे पक्षी अभयारण्य आहेत. यामध्ये पहा, रेहेकुरी हे जे आहे हे देऊळगावमध्ये आहे आणि नगरमध्ये पसरलेलं आहे, जे की काळवीट अभयारण्य आहे. यामध्ये नायगाव जे आहे, नायगाव आणि बीड सुपे नायगाव बीड आणि सुपे, सुपे म्हणजेच काय तर पुण्याचा भाग, तर हा मोर म्हणजेच मयूर अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण कायदा 2000 या अनुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? पहा, महत्तम ध्वनी मर्यादा विचारली आहे. कधीच्या विचारली आहे, पण आपल्याला ध्वनी प्रदूषण कायदा जो 2000 सालीचा आहे त्यानुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवायचे, ती आहे 75 डेसिबल एवढी. लक्षात ठेवा, 75 dB म्हणजेच डेसिबल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे? तर डेसिबल हे जे आहे, डेसिबल हे ध्वनीचं काय मोजण्यासाठी, तर एक तीव्रता मोजण्याचं एकक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा व्याख्या विचारलेली आहे आणि मित्रांनो, ज्या काही व्याख्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. पहा, टीईटीच्या बालमानसशास्त्राच्या दृष्टीने आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास काय म्हटलं जातं? तर त्यावेळी त्याला म्हटलं जातं पुरोपगामी निरोधन. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा, दमन जे आहे प्रतिगामी निरोधन, तर याच्यासाठी आपल्याला दमन हे जे दिलेलं आहे, दमनची व्याख्या पहा, आपल्या मनात येणाऱ्या वाईट वासना विचार टाकण्याच्या कृतीला दमन म्हणतात आणि आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास पुरोपगामी निरोधन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, त्यास डॅश असे म्हटले जाते. या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर जन उपक्रम असं त्याला म्हणतात. यामध्ये प्रत्यावहन पहा, प्रत्यावहन म्हणजे काय तर प्रतिनिधींना परत बोलाविणे. जन उपक्रम म्हणजे कायद्याचा प्रस्ताव जनतेने मांडणे. यामध्ये सार्वमत म्हणजे काय तर महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे आणि जनपृच्छा म्हणजे काय तर कायदे मंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे. आम्ही कळसुबाई शिखर सर केले हे वाक्य दिलेलं आहे, तर याच्या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कर्मणी प्रयोग आहे. यामध्ये पहा, कर्ता बदल काय आहे? त्याने कळसुबाई शिखर सर केले. कर्म बदल काय आहे? त्याने डोंगर सर केला. आणि दिलेल्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते म्हणून हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य महत्वाचं आहे, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर उपमा अलंकार आहे. लक्षात ठेवा, उपमा अलंकार काय आहे? दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, प्रमाणे, परी, परीस, गत यासारख्या साम्यवाचक शब्दाचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. यामध्ये आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, उपमेय काय आहे? तुझी. उपमान काय आहे? आभाळ.
साधारण धर्म काय आहे? माया. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे? तर गत. म्हणजेच हा जो आहे हा उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा डॅश असेल. हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. एक वेळा हा प्रश्न आपल्याला महावितरणामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो, कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे, पण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभावाला विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती असेल? तर ती असेल पहा ऑप्शन क्रमांक 1 तर उत्तरेकडे त्याची दिशा असेल. यामध्ये पहा फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम वापरण्यात आलेला आहे, म्हणजे उत्तरेकडे आपल्याला दिसून येईल. आणि या नियमानुसार तर्जनी विद्युतधारेची दिशा दर्शवते, मधले बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवत असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश खालीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? प्रश्न मित्रांनो हा देखील आहे. यामध्ये आपल्याला एक संज्ञा विचारली आहे, कोणती आहे ती जाणून घ्या. त्यामध्ये शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या कल्पना या गोष्टींचा समावेश कोणत्या संज्ञेत होतो? तर ती संज्ञा असते पहा, तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 तर प्रतिचार. प्रतिचार ही जी संज्ञा आहे यामध्ये या घटकांचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाही? पहा, विषम समायोजनाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर शक्य आकांक्षा बाळगणे हे जे आहे हे विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाही. जर प्रश्न विचारला विषम समायोजनेचे वैशिष्ट्य, तर यामध्ये पहा परिस्थितीशी जुळवून न घेणे, स्व व परिस्थिती यामध्ये सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये समायोजन म्हणजे काय? तर नव्या परिस्थितीशी मिळते जुळते घेणे त्याला समायोजन म्हणतात. विषम समायोजन म्हणजे काय? तर नव्या परिस्थितीशी मिळते जुळते न घेणे त्याला विषम समायोजन म्हणतात. आणि वैशिष्ट्य काय आहे? तर परिस्थितीशी जुळवून न घेणे, स्वपरिस्थिती यात सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर हे संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य कशासाठी वापरलं जातं किंवा त्याची व्याख्या काय आहे? 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्यय यांनी जोडले असतात, जे एक जोड वाक्य तयार करतात त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. आणि दिलेलं जे वाक्य आहे हे पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. या ठिकाणी पहा, आज सण आहे पण म्हणजे या ठिकाणी काय आहे? पण तर न्यूनत्वबोधक उभयान्वयी आहे आणि त्यांनी 2 वाक्य जोडलेले आहेत. आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत हे 2 वाक्य जोडण्याचं काम जे आहे पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे, म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्यास डॅश असे म्हटले जाते. हा प्रश्न आपल्याला एक वेळा मित्रांनो इतिहासामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचा विचारण्यात आलेला आहे पहा बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा. प्रश्न परत एक वेळा पहा, समान विचारांचे काही लोक समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा संघटना स्वातंत्र्य. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख डॅश स्रोत कोणता आहे? हा प्रश्न आपल्याला विज्ञानावर सुद्धा विचारण्यात आलेला आहे खूप वेळा आणि हा प्रश्न आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख डॅश स्रोत आहे आणि तो आहे म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर भाताची शेती जो आहे हा मिथेन वायूचा एक मुख्य स्रोत आहे. या ठिकाणी पहा मिथेन वायूचा प्रमुख स्रोत म्हणून भाताची शेती जी आहे ही ओळखली जाते आणि त्याचबरोबर मिथेन वायूचा दुसरा प्रमुख स्रोत जो आहे तो दलदलीच्या प्रदेशातून बाहेर पडणारा जो वायू आहे तो त्याचा दुसरा स्रोत मानला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.